नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. वाढत्या उन्हाचा पिकांवर ताण येतो, तसाच ऊसावरही येतो. उन्हाळ्यात ऊसाची काळजी घेण्यासाठी आपण सेंद्रिय उपाय तर पाहिले, पण त्याच्यासोबत आपल्याला ऊसाचं पाणी, खत आणि उन्हाच्या ताणाचं सुद्धा नियोजन करावं लागतं. पण कसं करायचं नियोजन, हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. या व्हिडिओसाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे वैज्ञानिक अधिकारी डॉक्टर समाधान सुरवसे यांनी माहिती दिली आहे. उन्हामुळे ऊसाच्या फुटव्यांची संख्या कमी होते, वाढ थांबते, पानं पिवळी होतात, किडींचा प्रादुर्भाव वाढतो आणि याचा परिणाम आपल्या उत्पादनावर होतो आणि ऊसाचा उतारही कमी येतो. त्यामुळे आपलं उत्पन्न कमी होतं. त्यासाठी आधी आपण खत आणि पाण्याचं नियोजन कसं करायचं ते पाहूयात. ऊसाला मुळातच भरपूर पाणी लागतं, हे आपण सगळे जाणतो. त्यामुळे उन्हाळ्यात ऊसावर पाण्याचा ताण येतो. यासाठी पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकाला पाण्याच्या पाळ्या द्यायच्यात. त्यातल्या त्यात उन्हाळ्यात ऊसासाठी ठिबक सिंचन फायदेशीर ठरतं, कारण त्याच्यामधून आपण ऊसाला खत सुद्धा देऊ शकतो. कसं तेही समजून घेऊयात. पाण्याचा ताण आल्यावर पिकाला शिफारस केलेली खत मात्रा द्यायची, त्यामुळे फुटव्यांवर चांगला परिणाम होतो. त्यातल्या त्यात ठिबक सिंचनातून खतं दिली तर आणखीनच फायदा होतो. यात विशेषतः 2% युरिया ऊसाला द्यावा, म्हणजेच 2 किलो युरिया प्रति 100 लिटर पाणी याप्रमाणे ऊसाला द्यायचंय. तसंच रासायनिक खतांपेक्षा उन्हाळ्यात जैविक खतांवर भर द्यायचा आहे. आता तुम्ही म्हणाल, पण आमच्याकडे पाण्याची टंचाई आहे, आम्ही खतं पाण्यातून नाही देऊ शकत. तर काळजी करू नका, पाणी नसलं तरी आपण ऊसाला खतं देऊ शकतो. कसं ते म्हणजे जमिनीतून. आता जमिनीतून खतं देताना आपण पाचटाचं आच्छादन केलेलं असेल तर ऊसाच्या बगाला फोडता येत नाही. त्यामुळे आपल्याला पहारीने खतं द्यायची आहेत. त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे आणि ते कसं द्यायचं हेही समजून घेऊयात. पहारीने एकरी 50 किलो नत्र, 23 किलो स्फुरद आणि 23 किलो पालाश ही खतं सेंद्रिय खतांमध्ये जसं गांडूळ खत, कारखान्यांची मळी किंवा विविध पेंडींसोबत मिसळून द्यायचे. पण हे देताना बुडक्यापासून किंवा ऊसाच्या खोडापासून 10 ते 15 सेंटीमीटर अंतरावर खोल छिद्र करून त्यामध्ये मुळाच्या जवळ खतं द्यायची आहेत. यामुळे काय होतं तर सेंद्रिय खताचं रासायनिक खताभोवती आवरण तयार होतं. त्यामुळे रासायनिक खतांचे गुणधर्म टिकतात आणि कार्यक्षमता वाढते. त्याचा परिणाम असा होतो की मुळांची कार्यक्षमताही वाढते आणि ऊसाची वाढ चांगल्या प्रकारे होते. याशिवाय दुसरा फायदा असा की पाणी नसलं तरी आपण ऊसाच्या वाढीमध्ये खंड पडू देत नाही. बरं, हे सगळं झालं उन्हाळ्यातल्या खत आणि पाण्याच्या नियोजनाबद्दल. पण जेव्हा उन्हाचा कडाका चांगलाच वाढतो आणि ऊसावर उन्हाचा ताण पडायला लागतो, तेव्हा पिकाला तग धरून उभं राहणं कठीण होतं. अशा काळात ऊसाला म्युरेट ऑफ पोटॅश किंवा केओलिन यापैकी एकाची फवारणी करू शकता. म्युरेट ऑफ पोटॅश म्हणजेच काय, MOP, कारण यातून पिकाला पालाश अन्नद्रव्य दिलं जातं आणि पालाश हे कमी पाण्याच्या अवस्थेत फार उपयोगी पडतं, कारण ते उन्हाळ्यात पिकाला तग धरून राहण्यासाठी मदत करतं. तर कसं द्यायचं हे MOP? तर MOP 2% म्हणजेच 20 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रति 1 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करायची आणि पाण्याची कमतरता असेल तर 125 किलो MOP म्हणजेच 3 बॅग म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टर जमिनीतून द्यायचंय. आणि उन्हाचा ताण सलग बरेच दिवस राहिल्यास 20 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 फवारण्या घेता येतात. आणि दुसरं आहे केओलिन. केओलिनची खासियत अशी आहे की उन्हामुळे होणारं बाष्पीभवन रोखलं जातं आणि पिकातलं पाणी भराभर कमी होत नाही. या फवारणी करण्यासाठी 6% म्हणजेच 60 ग्रॅम केओलिन प्रति लिटर पाणी या प्रमाणाने फवारायचे. अशा प्रकारे केओलिन किंवा MOP यापैकी एकाची फवारणी करून तुम्ही ऊसावरच्या उन्हाचा ताण कमी करू शकता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि उन्हाळ्यात ऊसाचे फुटवे कमी फुटत असतील तर त्यासाठीचे सेंद्रिय उपाय जाणून घेण्यासाठी आमचा आधीचा व्हिडिओ नक्की बघा. तसंच ऊसाला जैविक खतं देण्याबाबतही आम्ही व्हिडिओ केलाय, त्याची ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.